बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने गेल्या आठवड्यात झालेल्या परभणी येथील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी येथे पुतळा आहे, त्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रत एका अतिहुशार इसमाने ती प्रतिमा संविधानाची प्रतिकृती फोडल्यानंतर जे तिथं न्याय मागण्यासाठी दलित समाज जो एक झाला आणि तो कायदा व सुव्यवस्था राखून जो संविधानिक मार्गाने आंदोलन करत होता, तर त्या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने हिंसक वळण लावलं. की हिंसक वळण म्हणजे की त्या ठिकाणी लाठीचार्ज केला. आता ते कोणाचं ऐकून केला आम्हाला माहिती नाही, पण त्या लाठीचार्जमध्ये त्यांनी आंदोलकांना उचलून पोलीस कस्टडीमध्ये टाकलं आणि त्या कस्टडीमधील आपला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता जो उच्च शिक्षण घेण्यासाठी परभणी येथे गेलेला होता, तर त्याचा कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये. तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून एवढीच मागणी आहे की त्या ज्या ठिकाणी लाठीचार्ज झाला त्या पोलीस स्टेशनचे जे संबंधित PI असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना शासनाने सस्पेंड केलं पाहिजे, एवढी आमच्या संघटनेच्या वतीने मागणी आहे. आणि आम्ही ती मागणीचं पत्र मंद्रुप येथील अप्पल तहसील कार्यालयाला आम्ही आत्ताच दिले. जय हिंद. प्रथमतः परभणी येथे झालेल्या घटनेचा आहे आम्ही बहुजन हक्क सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत. ज्या संविधानाने आम्हाला बोलण्यास, चालण्यास, राहण्यास अधिकार दिला, ज्या माणसांनी हे कृत्य केले त्या नालायक माणसाला सुद्धा या संविधानानेच अधिकार दिला. त्या माणसाने आज संविधानावरती जे हल्ला केला, हे हल्ला संविधानावरती नसून हे सर्वसामान्य जनतेवरती हल्ला केलेला आहे. तसेच त्या हल्ल्याच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांना त्वरित शासनाने त्यांची चौकशी करून कारवाई करावी. तसेच ह्या घटनेचे जे निषेध व्यक्त करण्यासाठी जे आमचे समाज बांधव जे रस्त्यावर उतरले होते, त्या घटनेमध्ये ज्या पोलिसांनी आमच्या सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करून जे मारहाण केली, त्या संबंधित ठाण्याचे जे पोलीस आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, निलंबन नाही डिस्पॉलिश करायला पाहिजे. तसेच शासनाने आमच्या त्या शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना शासनाच्या मार्फत त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत द्यावी ही आमच्या संघटनेकडून एवढी मागणी आहे.